अलका मॅडम आणि सर, मी ध्रुपद काव्य गझल समूहाचा प्रमुख आणि मार्गदर्शक आहे. सर्व स्तरावर लिखाण केलेले आहे. ठीक आहे. पुरुषात सुद्धा वात्सल्य असतं, स्त्रियातच असतं असं नव्हे. आणि माऊली आम्हीही होऊ शकतो. या अनुषंगाने एका विवाहित मुलीच्या भावना तिच्या आई गेल्यानंतरच्या या रचनेमध्ये सादर करत आहे. माई जन्म घेतो पुन्हा हे शीर्षक आहे. माई जन्म घेतो पुन्हा. काय सांगू माहेराचं जीव मुठीत धरला. काय सांगू माहेराचं जीव मुठीत धरला. माय देवाघरी गेली बाप माऊली बनला. काय सांगू माहेराचं जीव मुठीत धरला. माय देवाघरी गेली बाप माऊली बनला. नाही तिन्ही लोकांमध्ये माय माऊलीची माया. नाही तिन्ही लोकांमध्ये माय माऊलीची माया. ऊन घरावरी माझ्या तिची आभाळागत छाया. ऊन घरावर माझ्या तिची आभाळागत छाया. वाट लावताना मला दार पदर ओढते. वाट लावताना मला दार पदर ओढते. माय पगळते जशी जणू लोणीच कळते. माय पगळते जशी जणू लोणीच कळते. पुढे ऐका मुलीच्या भावना आहे. भाऊ राया आनंदात जरी चटणी भाकर. भाऊ राया आनंदात जरी चटणी भाकर. माया मिसळून जणू मला लोण्याची भाकर. माया मिसळून जणू मला लोण्याची भाकर. नाही नजर लागावी. आई काय करते पहा मुलीसाठी. नाही नजर लागावी माई न्याहाळते नीट. नाही नजर लागावी माई न्याहाळते नीट. पापणीच्या काजळाची मला लावायची तीट. पापणीच्या काजळाची मला लावायची तीट. नाही नजर लागावी माई न्याहाळते नीट. नाही नजर लागावी माई न्याहाळते नीट. पापणीच्या काजळाची मला लावायची तीट. पापणीच्या काजळाची मला लावायची तीट. देव्हाऱ्यात तुझ्या नावे. आई गेल्यानंतरच्या मुलीच्या भावना पुन्हा एकदा ऐका. देव्हाऱ्यात तुझ्या नावे बघ भरला कळस. देव्हाऱ्यात तुझ्या नावे बघ भरला कळस. तुझ्या रूपाची सावली दारी वाढते तुळस. तुझ्या रूपाची सावली दारी वाढते तुळस. लाख मोलाची शिदोरी. लाख मोलाची शिदोरी माई तुझी शिकवण. लाख मोलाची शिदोरी माई तुझी शिकवण. घरात सुवास देईन चंदनाच्या परी झिजून. घरात सुवास देईन चंदनाच्या परी झिजून. या मुलीच्या अखेरच्या भावना आहे का. माई जन्म घेतो पुन्हा. माई जन्म घेतो पुन्हा येते मीही तुझ्या पोटी. माई जन्म घेतो पुन्हा येते मीही तुझ्या पोटी. तुझ्या हाताने भरावी तूच पुन्हा माझी ओटी. तुझ्या हाताने भरावी पुन्हा तूच माझी ओटी. धन्यवाद सर. काव्य संमेलन आहे, आईची कविता झाली नाही असं कधी होणार नाही. 2 ओळी आठवतात आत्माराम जाधवच्या.